हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि खूप खूप स्वागत तुमचं साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी साठी मराठी निबंध माझा आवडता सण दिवाळी. ह्याही निबंधाचे मी तुम्हाला दोन वेगवेगळे उदाहरणं देणार आहेत. त्यातील ज्या वाक्यरचना तुम्हाला आवडतील ती तुम्ही लक्षात ठेवा आणि स्वतःचा निबंध स्वतः तयार करा. तर चला सुरू करूया. पाहूया पहिलं उदाहरण. माझा आवडता सण दिवाळी. भारतात अनेक सण साजरे केले जातात, पण मला सर्वात आवडणारा सण म्हणजे दिवाळी. हा सण आनंद, प्रकाश आणि उत्साहाने भरलेला असतो. दिवाळीला प्रकाशाचा सण असेही म्हणतात. दिवाळीच्या सणामागे अनेक कथा आहेत. रामायणानुसार भगवान श्रीराम जेव्हा लंकेचा राजा रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्यावासियांनी आनंदाने दिवे लावले आणि दिवाळी साजरी केली. दिवाळी सण 5 दिवसांचा असतो. पहिला दिवस वसुबारस. या दिवशी गायींची पूजा केली जाते. दुसरा दिवस धनत्रयोदशी. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात. तिसरा दिवस नरक चतुर्दशी. या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करतात. चौथा दिवस लक्ष्मीपूजन. हा मुख्य दिवस असतो. या दिवशी घरात लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. पाचवा दिवस भाऊबीज. या दिवशी बहिणी भावाला ओवाळतात आणि भाऊ बहिणींना प्रेमाने ओवाळणी किंवा भेटवस्तू देतात. दिवाळीसाठी सर्व घरांची स्वच्छता केली जाते आणि दारात रांगोळी काढली जाते. घराघरात सुंदर दिवे, तोरणे आणि आकाशकंदील लावले जातात. लाडू, चकली, करंजी यासारखे स्वादिष्ट फराळांचे पदार्थ केले जातात. दिवाळीला फटाके उडवण्याचा किंवा फोडण्याचा आनंद तर काही औरच असतो. दिवाळी हा आनंद, प्रेम आणि एकतेचा सण आहे. या सणामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय आणि प्रकाशमय होते. मला हा सण खूप आवडतो, कारण तो कुटुंब आणि मित्रांसोबत आनंद साजरा करण्याची संधी देतो. तर मुलांनो, आता आपण पाहिला माझा आवडता सण दिवाळी ह्याचा पहिला फॉर्मॅट. कसा वाटला तुम्हाला? आता पाहूया दुसरा फॉर्मॅट. माझा आवडता सण दिवाळी. भारत हा सणांचा देश आहे आणि त्यातील सर्वात आनंदाचा व प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी. हा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मला दिवाळी खूप आवडते, कारण या सणात आनंद, उत्साह आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा सण आहे. या दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परत आले होते. त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी दीप प्रज्वलित केले. त्यामुळे हा सण दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळी 5 दिवस साजरी केली जाते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे मुख्य दिवस असतात. या काळात घर स्वच्छ करून अंगणात किंवा घरापुढे सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. घराघरात पणत्या लावल्या जातात आणि फटाके उडवले जातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीत चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा असे विविध फराळांचे पदार्थ बनवले जातात. घरोघरी गोडधोड खाऊन आणि वाटून सणाचा आनंद घेतला जातो. दिवाळी हा केवळ आनंदाचा सण नसून तो स्वच्छता, सहकार्य आणि प्रेमाची शिकवण देतो. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि सणाचा आनंद लुटतात.
माझ्यासाठी दिवाळी हा सर्वात आनंदाचा आणि आवडता सण आहे. या दिवशी नवीन कपडे, फराळ, सजवलेली घरे आणि आनंदी वातावरण असते. त्यामुळे मी दरवर्षी खूप आतुरतेने दिवाळीची वाट पाहत असतो. तर मुलांनो, सांगा कसा वाटला तुम्हाला हा निबंध? आता दिलेल्या 2 उदाहरणापैकी तुम्हाला जी वाक्ये आवडलेली असतील, ती लक्षात ठेवून तुम्ही स्वतःचा तर आज आपण पाहिला इयत्ता 5वी साठी मराठी निबंध माझा आवडता सण दिवाळी. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडीइंग. स्टडी स्मार्ट अँड शाईन लाईक अ स्टार. Please like, share, subscribe, and don't forget to press bell icon to get notifications of new video. Bye bye.